आता मी चकलीचं मळत आहे. हा बघा चकली मसाला, सुहाना चकली मसाला. आणि ह्या डब्यामध्ये आहे चकलीची भाजणी. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम मी काय करत आहे, तेल गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर पाणी गरम केलेलं आहे. हे बघा पाणी गरम केलेलं आहे. आता मी पीठ तर चाळून घेतलेलं आहे. तर आता मी काय पीठ चाळून दाखवत नाही तुम्हाला. आता डायरेक्ट मी बघा घेत आहे चकलीचं पीठ मळण्यासाठी. तर आज मस्तपैकी आपण खाणार आहोत माझ्या हातची कुरकुरीत मस्त चकली. तर या चकली खायला उर्वरित भाग तुम्हाला बघायचा आहे, कुठेही जाऊ नका. बघा आता मी टाकत आहे मसाला. ते मसाला हे बघा आता मी टाकत आहे चकली मसाला, सुहाना चकली मसाला. आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं, इकडे कसं गावाला झणझणीत तिखट लागतं म्हणून मी हे बघा तुम्ही बघू शकता मी लाल तिखट टाकत आहे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. नंतर थोडंसं अजून 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, कारण की तेवढं मीठ पुरत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता उकळलेलं गरम गरम तेल. तुम्ही बघू शकता मी तेल वापरत आहे त्याच्यामध्ये. अगदी सोप्या पद्धतीची आहे बघा भाजणी. तर तुम्हाला माहीतच असते आपण भाजणी कशी बनवतो ती. आता तुम्ही बघू शकता मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम असल्यामुळे मी त्याला चमच्याने थोडंसं असं बनवत आहे. थोडंसं पीठ सगळं अगदी तेलामध्ये मिक्स करून घेत आहे मी. आणि ह्याच्यामध्ये माझ्या दोन्ही बहिणी बोललेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काय असं म्हणू नका की ह्यांच्या घरी जास्तच बडबड चालू असते. आता दिवाळी आहे, तेवढं चालणारच ना, आता बडबड करणारच. आता हे बघा अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेत आहे. थोडंसं थंड झालेलं आहे तेल टाकलेलं. आता ते मिक्स करून घेत आहे मस्त असं. आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम उकळलेलं पाणी. मला एवढे परफेक्ट व्हिडिओ बनवता येत नाहीत, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला हसायचं नाही. शेअर नक्की करायचं, लाईक पण करायचं आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं. सबस्क्राईब करा. तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या, जेणेकरून आमचे व्हिडिओ पुढे लांबपर्यंत जाऊ द्या. लाईक अवश्य करा. आणि मस्त गरम अशी खुसखुशीत चकली खायला अवश्य या.